असतं टाइम अँड वर्क. याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल कोणत्या प्रकारचे असतात? जनरली 2 किंवा 3 व्यक्ती दिलेले असतात आणि प्रत्येकाची बाबा एखादं काम असतं. एक किती 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये दिलेलं असतं. दुसऱ्या व्यक्तीचं अल्टरनेट म्हणजे वेगळे दिलेलं असतं. तर आपल्याला काय म्हणतात की हे दोघं मिळून किती दिवसामध्ये काम पूर्ण होईल. हा एक टाईप झाला. दुसरं ABC तिघजण असतील. प्रत्येकाची काम करण्याची क्षमता वेगवेगळी दिलेली असते. प्लस त्याच्यानंतर काय म्हणतात की पहिले काही दिवस दोघांनी केले किंवा तिघांनी केले. त्याच्यानंतर एखादा सोडून गेला. हां दोघांनी केलं असेल किंवा तिसरा ॲड होऊन जातो. तर असं मिळून किती हे होईल. तर त्यासाठी पहिल्यांदा बेसिक काय आपल्याला लागतं की आपल्याला टोटल वर्क काढायचं असतं. किती टोटल वर्क काढायचं. तर ते कसं काढतात काय आयडिया? काहीच नाही का? मग तुम्हाला इफिशियन्सीचं माहिती असेल कन्सेप्ट. हां एफिशियन्सी म्हणजे काय? अर्जंट नाही पण एक थोडं मिनिंग काय त्याचं? ओके. कमी वेळेमध्ये जास्त काम करत असेल तो जास्त इफिशियंट आणि जर जास्त वेळ लागत असेल तर तो कमी इफिशियंट. बरोबर आहे. तर आपण एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजून जाईल. बघा पहिलं काम हे काय? इफ रॉजर कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 8 days. क्वेश्चन तेवढं हे घ्या. इफ रॉजर कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 8 days अँड अँटोनी कॅन कम्प्लीट द सेम वर्क इन 5 days. अँटोनी तेच काम 5 दिवसामध्ये पूर्ण करतोय. इन हाऊ मेनी डेज विल बोथ ऑफ देम कम्प्लीट द वर्क? तर दोघे मिळून किती दिवसामध्ये काम पूर्ण होईल? याच्यातलं मला एफिशियंट कोण आहे जास्त? अँटोनी बरोबर आहे कारण त्याला कमी वेळ लागतोय. येते का नाही येत? अँटोनीला 5 दिवस लागतात बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला टोटल वर्क दिलेलं आहे का? नाही दिलं ना. मग काढणार कसं? जर आता तुम्हाला एक सांगितलं बाबा एक थोडक्यात एक 100 पानाचं पुस्तक आहे ना, ते वाचून काढायचं आणि एक जण काय म्हणतो की मी डेली 20 पेजेस वाचेल, तर तुम्ही म्हणू शकता की त्याला 5 दिवसामध्ये पूर्ण होतं. हां आणि दुसरा म्हणेल की मी 25 पेजेस वाचेन त्याला 4 पेजेस. पण तुम्हाला काय माहिती आहे टोटल वर्क माहिती आहे. हां किंवा 100 पानाचं पुस्तक वाचायचं याच्यात तुम्हाला टोटल वर्क दिलंय का? नाही मग हे कशावरून काढायचं? ठरवायचं कसं? 1 युनिटनं ते कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. ते जे बुकमध्ये दिलेलं आहे ना 1 बाय वगैरे 1/8 तर ते कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. त्याच्याविषयी एक सिंपल मेथड आहे आपण त्यानं बघू. आधी हे रिस्टार्ट करू. त्यात फक्त एक गणित बेसिक समजून घ्या. मग त्याच्यानंतर सेम तशीच सगळी सॉल्व्ह करायची. काय 10 ते 12 हां. बरोबर. हम्म.
बघा, मी मगाशी एक्सप्लेन केल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये आपल्याला रॉजरचं किती दिलेलं आहे? 8 डेज. सुरुवातीलाच झालं. आता सुरुवातीलाच झालं काय? आता एक्झाम कधी आहे? हं, हं, मार्चमध्ये आहे का? IMBC मार्चमध्ये. आणि दुसऱ्या कुठल्या देत आहे का? हा. ती मला वाटते नाही, ब्लॅक नाही. सिलेक्ट पहिल्यांदा मी लिहिलं का नव्हतं काय? काहीच नव्हतं ना लिहिलं. हां, बहुतेक सुरुवातीचं का? नाही नाही, मला वाटतं सुरुवातीला आहे ना, ते सिलेक्ट केलं नसेल आपण वेगळं, त्याच्यामुळे तसं झालं असेल. कारण लिहिलंच नव्हतं ना काय आपण. मग आता रॉजर कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 8 डेज, म्हणजे रॉजर किती दिवसामध्ये? 8 दिवसामध्ये झालं. अँटॉनी कम्प्लीट किती? 5 दिवसामध्ये. तर करायचं काय? आपल्याला टोटल वर्क कसं काढायचं? तर ह्या दोघांचं LCM घ्यायचा किंवा नियरेस्ट दोघांच्या मल्टिपलमधले घ्यायचं. जनरली छोटी व्हॅल्यू असेल तर 8 आणि 5, डायरेक्ट 8 पंचे 40. बघा, 40 इथे लिहायचं. ह्या 40ला 8ने भागाला व्हायचा 5, आणि इथे किती येणार? 8. हे काय झालं आपलं टोटल वर्क. टोटल वर्क संपलं. आता आपल्याला टोटल वर्क ही काय झाली यांची इफिशियन्सी. बरोबर आली का इफिशियन्सी? कोणाची? अँटोनीची जास्त आली, याची कमी आली. हां, मग टाइम कसा काढणार तुम्ही? टोटल वर्क किती आहे? 40. हां, रॉजर प्लस अँटोनी. 40 भागिले रॉजरची कुठली इफिशियन्सी घ्यायची आता? हे घ्यायचं नाही. हे फक्त आपल्याला LCM टोटल वर्क इफिशियन्सी काढण्यासाठी यूज करतो. हे फक्त 5 आणि 8. 5 प्लस 8. 40/13. 33 39. 113 डेज झालं उत्तर आपलं. असंच आहे. हाच बेसिक कन्सेप्ट. हे काढायचं. तुम्हाला इथे 3 जण असू 4 जण असू, हं, हे काढायचं. आता कधी कधी कसं देतील की दोघं मिळून जर दिलं असतं इथं रॉजर प्लस अँटोनी, रॉजर प्लस अँटोनी म्हणून जरी दिलं असतं, आता इथं जर घ्यायचं 10 दिलं असतं. हां, म्हणजे इथे 10 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. त्यांची इफिशियन्सी किती आली असती? 4. दोघांची मिळून आहे. हां, मग ह्याच्यातलं आपण एक्झाम्पल आलं घेऊ, कन्फ्युजन होईल. ते सॉल्व करा.
हां, फॉर्म्युल्यामध्ये हे फक्त सुरुवातीला टोटल वर्क वगैरे काढण्यासाठी आणि नंतर ना फक्त ह्या व्हॅल्यू वापरायच्या. आता काय तुम्हाला YouTubeवर याच्यावरती कसे सांगतील ते, की हे काढत बसायचं नाही मल्टिप्लिकेशन वगैरे. ते काय म्हणतील डायरेक्ट काय करायचं, हे 2 दिलेलं आहे, त्याचं 8 गुणिले 5 हां, भागिले काय करायचं ह्या दोघांची बेरीज 8 आणि 5 आलं का हे? परंतु हे एकदम सिंपल जसं की MPSCचे ग्रुप सी वगैरे असेल त्याला जर डायरेक्ट आलं असेल तर तसं. पण जर तुम्हाला असं वेगळ्या स्वरूपात विचारलं जसं की पुढची कॉम्प्लिकेटेड गणित आहे तिथे हे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन डायरेक्ट ॲडिशन नाही लागू पडत. हं? त्यासाठी एक बेसिक हे समजून घ्या. ह्याच्याच वरती सेम असं सॉल्व करायचं, बाकी दुसरं काही नाही. झालं झालं सांगायचं. बघा आता हे मला सांगा कसं कसं सॉल्व करायचं ते. बघा, ए अँड बी टुगेदर कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 15 days. हां, बी अलोन इन 20 days. हां, इन हाऊ मेनी डेज कॅन ए अलोन कम्प्लीट द वर्क. म्हणजे आता सुरुवातीला दोघं मिळून काम करायचं किती दिवसात? 15 दिवसात. मग मानणार कसं इथे आपण? बरोबर आहे, दोघं मिळून आहेत म्हणून ए प्लस बी बरोबर 15. अजून नंतर ना बीचं 20. पुढं काय करायचं? मग टोटल वर्क कसं काढणार? यांचा LCM. हां, तो किती घेऊ शकता तुम्ही? 60 घेऊ शकता. कॉमन मल्टिप्लाय घ्यायचा म्हणजे LCMच पाहिजे असं काय नाही. हां, 60 घेऊ शकतो आपण. 60 काय झालं आपलं टोटल वर्क. पुढे हां, इथे किती येईल मग? 4. इथे 3. पुढे आता फक्त आपल्याला एचं काढायचे. हां, मग एचं काढायचं तर फक्त एची इफिशियन्सी काढायची आपल्याला. आपल्याला बीची माहिती आहे आणि ए प्लस बीची माहिती आहे. म्हणजे थोडक्यात कसं आहे आपल्याला ए प्लस बी बरोबर 4 आलं. बीची इफिशियन्सी किती आहे? 3. बीची इफिशियन्सी इथे टाकलं एची इफिशियन्सी निघेल. हां, सेम हेच पुढं काय करायचं कॅल्क्युलेशन. मग ए प्लस बीची किती आली आपली? 3 बरोबर 4. एची किती आली? 1. आता टोटल टाइम रिक्वायर्ड ए साठी किती राहील कसं काढणार आपण? एची इफिशियन्सी माहिती झाली, टोटल वर्क माहिती आहे. हां, फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे काय ह्या 60ला फक्त 1 ने भागायचं. 60 डेज. आलं का? ए इज इक्वल टू 60, बी इज इक्वल टू 20. बरोबर आहे. ए इज इक्वल टू 16, बी इज इक्वल टू 20. झालं?
लिहून घ्या हे. मग काय करू, प्रत्येक टाईपचे काय काय एक्झाम्पल बघू. हां, आणि परत मग त्याच्यावरती जास्त बघू. आधी सिलेबस कव्हर करू, म्हणजे तुम्हाला कसं प्रॅक्टिस किंवा टेस्ट वगैरे आपलं घ्यायचं म्हटलं तर ते जमेल. आता कसं करायचं. हं? बघा काय दिले, ए alone can complete a piece of work in of 300 rupees in 6 days, but by engaging an assistant the work is completed in 4 days. हं? Find the share to be received by assistant. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, ए एकटा 6 दिवसामध्ये काम पूर्ण करतोय. टोटल वर्क नाही दिलं ते. पैसे पैसे किती येतात आता समजा, म्हणजे कसं, हे घर बांधायचे थोडक्यात. हे घर बांधायसाठी 300 रुपयाला ठरलेलं आहे. हा, हे एकटा काय करतोय, 6 दिवसामध्ये बांधून टाकतोय. पण त्याला काय करायचे, लवकर करायचंय. लवकर करायचं म्हणून त्याने दुसऱ्या जोडीदाराला घेतला. ते दोघांनी मिळून किती दिवसामध्ये केलं, 4 दिवसामध्ये केलं. तर आपल्याला काय काढायचंय, की ती जो दुसरा जोडीदार घेतला होता त्याला किती पैसे द्यावे लागतील किंवा त्याचा शेअर किती. आता हा शेअर ठरतो कशावरती, जो जास्त काम करेल त्याला तसं दिलं पाहिजे ना. नाहीतर म्हणताल की दोघाला 50-50 करायचं. एखाद्याने जर समजा 70% काम केलं तर त्याला 100तला 7वा भाग भेटला, 70वा भाग भेटला पाहिजे ना. सेम तसं मग पहिल्यांदा त्यासाठी काय लागेल आपल्याला, इफिशियन्सी काढावी लागेल त्यांची. हं? मग इफिशियन्सी कसे करणार आपण, हे किती दिवसात काम करतोय, 6. हां, आणि आता हे असिस्टंटला आपण बी म्हणू. ए प्लस बी किती दिवसात काम पूर्ण करतात हे, 4. मग काय करा, दोघांची इफिशियन्सी काढा. हो, 24 चालते, 24. हां, 6 बरोबर. बीची इफिशियन्सी 2, ते कशी काढली, ए प्लस बी इज इक्वल टू 6 आहे, एची 4 आहे, प्लस बी इज इक्वल टू 6, तर बी इज इक्वल टू 2 आलं. हां, बीची इफिशियन्सी 2 आली, एची इफिशियन्सी 4 आली. हं? टोटल किती आहेत, 300. हं? तर मग आपण कसं म्हणणार, आपल्याला शेअर कोणाचा काढायचा आहे, असिस्टंट. हा, तर जर 6 साठी 300 असतील तर 2 साठी किती. असेल रिसिव्ड 100 रुपीज, बरोबर, 100 बरोबर आहे. म्हणजे 6 साठी 300, कुठल्या याच्याशी मी जोडलं की दोघात मिळून होतं ना, हे दोघात मिळून 300 द्यायच्यात. मग त्यातलं बीचं शेअर 2 पाहिजे. 6 साठी 300, तर 2साठी किती. मग एक्स इज इक्वल टू किती आलं हे, 300 गुणिले 2 भागिले 6, 6 पंचे 30, 50, 100. घेऊ नेक्स्ट. आता ह्याचं उत्तर तुम्ही सांगायचं मला. सॉल्व कर.
फाइंड द टाइम टेकन बाय ABC टू डू वर्क टुगेदर. मग चला बघू. 20/11 तेवढं झालेलं दिसतं. ये किती दिवसात? 4. बी किती? 5. सी 6 दिवसात. मग याचा एलसीएम किती घेतला? 100. 20 घेतलं चालते. 20. हां, 4 पंचे 20, 5 चौक 20, 10 दुनी 20. मग तिघांची बेरीज म्हणजे A+B+C किती येईल हे? 5 अधिक 4 अधिक 2 11. हां, मग टाइम कसं काढणार आता ह्या तिघांचा? 20/11 म्हणजे 1/9/11. म्हणजे जर पुढे जसं दिलं असेल तर. बरोबर आहे तुमचं उत्तर. हम्म. आता प्रत्येकाचा शेअर काढायचा आहे. टोटल 600च काम आहे. बघा उत्तर आलेलं आहे. Aचं 300, Bचं 225, Cचं 75. उत्तर बरोबर आहे बहुतेक. 600च डिवायडेशन करायचं तिघांमध्ये. Cचं 75. हा, Cचं 75 परत. Aचं 150. 300 आहे. हा 300. हा बरोबर आहे. हं? बघा A अँड B हे दोघं 600 रुपयामध्ये काम पूर्ण करतात. हा, A एकटा किती दिवसामध्ये पूर्ण करतोय? 6 दिवसामध्ये. बी एकटा किती? 8. सी हा, विथ द हेल्प ऑफ सी म्हणजे तिघ जण मिळून A+B+C. हा, हे 3 दिवस तिघ जण. तर आपल्याला काय करायचंय? हे आता ह्या तिघांचा एलसीएम घ्या. 24 येईल ना.
24 हे काय झालं आपलं टोटल वर्क झालं. टोटल वर्क हां. एची इफिशियन्सी किती 4. बीची हे तिघांची 8. मग याच्यावरून एची माहिती आहे बीची माहिती आहे सीची काढता येईल 1 म्हणजे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 8. एची किती 4 बीची 3 सीची किती काढायची 8. 4 आणि 3 7 सीची आली 1. ओके सीची 1 आली. तर आता आपल्याला काय काढायचे फाइंड द शेअर ऑफ इच. तर आपण काय करतो हे तिघांची किती आली 8 आली म्हणजे 8 8साठी किती 600 हां. तर एची काढायची असेल तर कसं करणार आपण 4साठी किती सरळ बघा इथं 8 आहे डबल आहे म्हणजे निम्म डायरेक्ट 300 हां. एची आली 300. मग आता एच त्याच्यानंतर हे किती 3साठी किती मग एक्स इज इक्वल टू किती 600 गुणिले 3/8. 8×5 = 40 हां. नाही 7×8 हां 7×8 = 56 राहिले किती 40. 75 गुणिले 3 ना 225. मग एखादा तिसरा असा काढेल नाही तर त्यांची बेरीज करून कसं पण काढू शकता. तिथं हे 8 2/5 आहे असं आहे. आता तास देखील आहेत. आता कसं करणार मला सांगा फक्त बेसिक. एका ह्याच्यात कन्वर्ट करावं लागेल ना. हां म्हणजे हां पण डेजमध्ये अवघड जाईल ना मग आवर्स पण सोपं जाईल ना. टोटल आवर्स करायचं एला किती टोटल तास लागतात बीला किती. किती येतोय किती दोघंच आहेत ना. मग दोघंच आहेत तर दोघांचं फक्त मल्टिप्लिकेशन ठेवा ना. हां तसंच करा आणि खाली फक्त दोघांची बेरीज करा अशी.
नाही आलं. काय कुठं अडचण येते? हम्म, हम्म. मला एक सांगा थांबा आता. ये ना 7 दिवसामध्ये किती? 7 दिवस 9 तास केले डेली. त्याला टोटल किती तास दिले लागले? 63 तास. हा. बीन किती दिवसामध्ये केले? 6 दिवस 7 तास. त्याला किती लागले? 42. बरोबर. तर मी काय म्हणतोय की याचं टोटल वर्क असं डायरेक्ट व्हा, 63 गुणिले 42. हा. तुम्ही काय केलं? वरती 7 गुणिले 9 ठेवलं काय त्याचं? हा. होते तसंच केलेलं दिसतंय है ना. आपल्याला हे टोटल घ्यायचं असतं हे तासामध्ये. म्हणजे ते काय म्हणते की 7 दिवस प्रत्येक दिवशी 9-9 तास काम केलेलं आहे. आता जर हे तर दोघांनी जरी 9-9 तास असते तर म्हणता आलं असतं की बा दोघांची एफिशियन्सी सारखं आहे. पण एक 9 तास करतोय, एक 7 तास करतोय. मग त्याच्यावरून काढण्यापेक्षा मग आपण काय म्हणू, एखाद्याला टोटल किती तासात काम होते. हा. म्हणजे म्हणून याचं काय लागले, याला किती 63 तास लागले. हा 7 दिवसात. आणि याला 42. म्हणजे हे आपण टोटल तासामध्ये कन्वर्जन केलं. मग आता हे काय झालं आपलं टोटल वर्क. मग याचे किती होईल इथं? 42. इथे किती होईल? 63. हा. आता ते काय म्हणलात, हाऊ लॉंग विल दे टेक टू डू इट वर्किंग टुगेदर 8 to 5 hours अ डे. आता हे दोघं मिळून काम करणार, परंतु दिवसातले किती तास काम करणार? 8/2/5. इथे कशात काढले आपण? इफिशियन आवर्स मध्ये. मग आधी 8/2/5 याचं सिम्प्लिफिकेशन कसं होईल? 42/5 होईल. हा. 42/5. मग ए प्लस बी हे डेली किती काम करतील? 42 अधिक 63 गुणिले 42/5. बरोबर ना. आधी कसं करायचो? ह्या टोटल वर्कला ह्या दोघांची बेरीजनं फक्त हे करायचं, पण आता ते तास मल्टिप्लाय करावं लागतील ना. हा. म्हणजे हे किती झालं? 2 5 आणि 3 2 आणि 3 5 6 आणि 4 10 105 गुणिले 42/5 आलं. हं? आता टाइम लागणार कसा करणार आपण? हे किती आहे? 63 गुणिले 42 डिवायडेड बाय 105 गुणिले 42. हे छेद 5 आहे ते वरती घेऊ मी. इथं 5 आलं. बघा 42 गेलं. हं? हे 5 न भाग घालावलं किती आलं? 21 आलं. 21 त्रिक 63 आलं. तर 3 डेज मध्ये काम होईल की? 3 डेज. 63/41 नाही. 63/41 नाही. 3 डेज उत्तर येते. ओके. आलं का याच्यात काय अजून सांगायचं कुठं? तास. हा तास. हे तास नसतं तर आपण डायरेक्ट ए प्लस बी चे आहे ना डिवाइड केलं असतं. काय लागते आयडिया? बघा बरं विचार करायचा. हम्म.
बघा राहुलला काम मानिकच्या दुप्पट वेळ लागतोय आणि सचिनच्या अँड थ्राइस ॲज मच ॲज सचिन. तर जर तुम्ही सचिनला जर सचिनची इफिशियन्सी जर एक घेतली, हां बघा सचिनची इफिशियन्सी एक घेतली समजा, घेऊ शकता तुम्ही. मग मला सांगा राहुलची किती घेणार? इफिशियन्सी तिप्पट म्हणल्यावरती हां इफिशियन्सी तिप्पट म्हणल्यावर त्याला कामाला वेळ लागेल. मग इथं काय करावं लागेल? उलट घ्यावं लागेल ना. ज्याला कमी वेळ लागतो त्याची इफिशियन्सी जास्त आहे. मग मला आज इथं सांगा आता कुणाला जास्त घ्यायची? सचिनला किती घ्यायची? हां बस सचिनला 3 घेऊ. चालेल सचिनला 3 6. बस डोकं लागलं तशी. 6 आता बरोबर. सिंपल जातं ना, 3 घेतलं तरी चालतं पण सिंपल घेतलं. सचिनची 6 घेतली, त्याच्यानंतर राहुलची किती होईल? राहुलची 2 होईल. ते मानिकची 3 होईल. ओके. ही काय घेतली आपण? ईपीसी. हा. आता ते काय म्हणतात की इफ वर्किंग टुगेदर दे कॅन कम्प्लीट जॉब इन 4 days. म्हणजे एकत्रितरित्या काम करून ते किती 4 दिवसामध्ये काम पूर्ण होत आहेत. तर मग टोटल वर्क काढताना असं आता कसं काढणार? हे इफिशियन्सी हे डेज नाहीत. हा मग हे इफिशियन्सी तिघं मिळून करतात. मग इफिशियन्सीची बेरीज गुणिले टाइम केला टोटल वर्क निघेल ना. थोडक्यात आपण काय टाइम इज इक्वल टू काय घेतो? वर्क अपॉन इफिशियन्सी. हा मग वर्क काढायचं असेल तर टाइम इंटू इफिशियन्सी. हा मग हे कसं होईल? 6 + 2 + 3 इंटू किती 4 दिवस ना. मग हे 6 2 8 3 6 2 8 3 11 4 44. मग आता ते काय म्हणलात की फाइंड द टाइम टेकन बाय इच ऑफ देम सेपरेटली. तर प्रत्येकाला सेपरेटली किती वेळ लागेल असं काढायचं. मग सचिनला किती वेळ लागेल? 44 भागिले 6. म्हणजे 6 7 42 1/3. 44 आहे ना इथं. 6 7 42 आणि 2/6 राहील तर 1/3 होईल ना. सचिनचं ते झालं. त्याच्यानंतर ना ह्याला किती लागतील? 44 भागिले 2 22. माणिकला किती लागतील हे? 44 भागिले 3. हा तर 33 39 44 ना. 14 2/3. 14 2/3. म्हणजे असे का? हा हा दिवस अशामध्ये म्हणजे ना? हा देतील ना त्याला काय त्या ऑप्शनला. आता याच्यामध्ये ना ए अँड बी कॅन डू सपोर्ट 9 days, बी अँड सी 18 days, 9 18. तर त्याच्यामध्ये एक डाटा कमी आहे मी तुम्हाला सांगतो. ए प्लस सी काय घ्या माहिती आहे का? ए प्लस सी किती घेता येऊ शकतो आपल्याला? 27 नाही तर एक त्याच्यापेक्षा 12 घेतलं चालेल का? 9 18 का 15 घ्यायचं? 15 घेऊन बघू. काढा आता.
एलसीएम काढा ना, सोपं जाईल तसं. 9, 18, 15चा. 18 आणि 15चाच काढा. 9चा ऑटोमॅटिक येते, कारण 9च्याच पाड्यात आहे ना, 18, 9, 2, 18. 18 आणि 15चाच बघा. आणि त्यात जनरली झिरो बघा. मग 8ला कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय केलं झिरो येते? 8×5 = 40. बरोबर ना? तर मग 18 × 5 किती येते? 90. 15 झाला, आणि 9×10 = 90. असं. 9, 18 आणि 15 टुगेदर 4/2/7. 7, 1, 3, 14, 22. काढावी लागेल ना प्रत्येकाची, त्याशिवाय कसं काढणार? कारण की A+B, B+C आणि A+C असेल, सेपरेट कसं काढणार तुम्ही? कसं? सगळ्यात फिरवू शकतो ना एक्झाम्पल, ते ह्याच स्टेजला फिरवू शकतो. म्हणजे कसं, एक्झामिनरला जर व्हरायटी करायची असेल तिथेच करणार. हां, आता बघा तुमचं आलं कसं, A+B किती दिवस होत आहे? 9. B+C किती दिवसामध्ये होते? 18. A+C किती दिवसामध्ये होते? 15. याचा तुम्ही एलसीएम सांगितला 90. मग A+B किती आलं? 10. हे किती आलं? 5. हे किती आलं? 6. म्हणजे तुम्हाला 3 इक्वेशन भेटले बघा. A+B इज इक्वल टू 10. B+C इज इक्वल टू किती आले? 5. आणि A+C किती आले? 15. सॉरी, 6 आले. हां, 6 आले. आता इथं जर तुमचं जर 2च असते, किंवा इथं A+B असतं, किंवा वेगळं दिलं असतं, त्यापेक्षा आता इथे काय तुम्ही म्हणू शकता, या सगळ्याची बेरीज केली, A+B, B+C प्लस A+C इज इक्वल टू किती आले? हे 10+5+6 किती आलं? 21. इकडे A किती वेळा आहे? 2 वेळा. मग मी असं म्हणू शकतो 2 × A+B+C. हां, A+B+C किती आलं? 21/2 आलं. झालं की 21/2 90ला भागायचं फक्त. वर्किंग टुगेदर आणि सेपरेटली पण सांगितले. मग टुगेदरचं कसं मिळेल? टुगेदरचं कसं मिळेल आपल्याला? टोटल किती आहे? 90. 90 भागिले 21 गुणिले
2. हां मग 3 भाग जाईल ते 7. 30 त्रिक 90 म्हणजे 60/7. 7 56 राहिले 4/7. हां 8/4/7. इथे करेक्शन करा बरं. 8/4/7 आलं. मग आता मला एचं काढा आणि बीचं काढा आणि सीचं काढा सेपरेट. ए बी सीचं कसं काढणार सेपरेट? तुम्हाला ए बी सी माहिती आहे. हं? जर सी काढायचं असेल तर ए प्लस बीची 10 माहिती आहे. ती 10 इथं टाकणार, ती निघेल. हां बी काढायचा आहे, ए प्लस सीच माहिती आहे. हां असं काढा.
हेच बघा हेच काढायचं असेल तर मी कसं काढणार, बी प्लस सीचं टाकायचं त्यामध्ये म्हणजे एची किती होईल 21/2 मायनस बी प्लस सी 5. हां 5 दुनी 10 म्हणजे 11/2 आलं. एवढे झाले ना. बीचं काढायचं असेल तर कसं काढणार, ए प्लस सी किती 6 आहे ना. 6 मग 21/2 मायनस 6 म्हणजे 12 आले. 9/2 आले. सी किती आलं 21/2 मायनस 10 म्हणजे 1/2 आलं. टोटल वर किती 90 आले ना आपलं. हम्म. तर ए साठी किती लागेल 90 भागिले 11/2 म्हणजे 180 भागिले 11. 11 एके 11 राहिले किती 7. 70 झाले 11 66 4/11. तुम्ही पुढे सॉल्व्ह करत नाही का. हा शेवट फ्रॅक्शन पर्यंत न्यायचं. बीचं किती येईल बघा 90 भागिले 9 गुणे इथं वरती 2 जाईल छेदचं 20 होईल. 9 10 आणि 20. सीचं किती होईल 180. 90 × 2 बरोबर 180 दिवसामध्ये काम पूर्ण होईल. हं? आधीच्या एक्झाम्पल सारखं. सचिन माने.
एक. तुम्ही एफिशियन्सी किती घेतली? डायरेक्ट एफिशियन्सी घेतली ना? हां. ए इज ट्वाइस ॲज गुड अ वर्कमॅन ॲज बी. ए ला किती घेतलं आणि बी ला किती घेतलं मला सांग. बरं दिवस घेतले चालते. हां. म्हणजे याला 1 दिवस घेतला, बीला 2 दिवस घेतले. मग याचं टोटल वर्क किती आलं? 2. 2, 1 असं आलं ना? हां, मग तुम्ही इथं जर घेतलं असेल हे, हां, परत ए प्लस बी इथे घेतलं काय? नाही ना, हे वेगळं जाईल मग. वेगळं जाईल हे. किती आलं उत्तर तुमचं? एका दिवसात. बघा, अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला एफिशियंट दिले ना, बघा डायरेक्ट. हां, मग पहिल्या स्टेटमेंटमध्ये एफिशियन्सी दिली आहे का नाही? हां, चॉईस ॲज अ गुड वर्कमॅन म्हणजे इफिशियंट दिले ना. ए 2 पटीने इफिशियंट आहे. म्हणजे एची इफिशियन्सी 2 घेतली. बीची किती घेतली? 1 घेतली. आता हे दोघं मिळून किती दिवसात काम पूर्ण करतात? 18 दिवसात. मग टोटल वर्क किती? 2 + 1 × 18. 3 गुणिले 18, 18 त्रिक 54. तर येला किती दिवस लागतील? काय करायचं? 54 भागिले, हा, 2 म्हणजे किती? 27. आणि बी ला असं 54 भागिले 1. म्हणजे इफिशियंट दिले ना, ए 2 टाइम्स इफिशियंट देन बी. हे डायरेक्ट इफिशियन्सी घेतली. दोघं मिळून 18 दिवसात का पूर्ण करतात. त्याच्या इफिशियन्सीच्या बेरजेने मल्टिप्लाय केलं, टोटल वर्क मिळालं. मग त्या टोटल वर्कला एचे इफिशियन्सी डिवाइड केलं, काय झालं. मग डेज मध्ये जर घेऊन करायचं असतं ना तुम्हाला, तरी परत फिरून तुम्हाला ही स्टेजला यावं लागतं. म्हणजे तुम्ही जर बघू, आपण ट्राय करून बघू. उत्तर हे असं येते. तुम्ही म्हणताय तसं जर बघू आपण, पण 1 दिवसामध्ये नाही. मग ते होतंय काय माहितीये का? डेज मध्ये घेतलं ना तुम्ही, हा, डेज मध्ये प्रॉब्लेम काय येते बघा. तुम्ही काय म्हणताय की ए साठी 1 घेताय, म्हणजे ए एकाच दिवसात पूर्ण काम करतोय ना. म्हणून उत्तर तुमचं शेवटी फायनली एक आलं. डेज मध्ये घेऊन नाही म्हणा. चालतंय, चला हा.
मध्ये बघा, ए कॅन डू अ सर्टन जॉब इन 12 days. हा, बी 60% मोर दॅन efficient than A. How many days does B alone take to same job? मांडलं कसं? हं? बरं, एला 12 दिवस हे दिलेलेच आहे आपल्याला. हा, 60% ऑफ 12 days. मग मी जर उलट घेतलं तर असं जर केलं म्हणलं, याची एफिशियन्सी माझी 100 आहे, 60 कशी असेल? नीट बघा, याची 100 घेतली, बीची किती घ्यावी लागेल? 60% वाढवायची, 160. हा, मग पुढे काढा, मग टोटल वर्क काढा, 100 गुणिले 12, 1200 भागिले किती, बीची काढा. सोपं तसंच जातंय की हे असं उलट जातंय ना तुम्ही. बघा, बघा, इफिशियन्सी दिली ना, मी याची 100 मान. हा, बीची किती होईल? 160. टोटल वर्क किती होईल? 100 गुणिले 12. याच दिले ना आपल्याला. हं? किती झाले हे? 1200. आपल्याला कोणाचं काढायचंय? बी. मग हे कसं करणार? 1200 भागिले 160. किती किती स्टेप मध्ये आले उत्तर? 4 चौक 16, 4 त्रिक 12, 30. हा, 4 7 28, 102. एफिशियन्सीच घ्यायची. हा, आता तुम्ही कसं म्हणत होता की एक 12 दिवस, हा, हा 60% जास्त एफिशियंट आहे. हा, तर मग तुम्ही काय म्हणू शकता की जर 12च 40% घेतलं असतं तर किती येते बघू? 60% जास्त एफिशियंट आहे ना हो. तर किती ट्राय करू आपण. 4, 10, 12 24 नाही येत. असं नाही, असंच जावं लागतं. एफिशियन्सी दिली असेल तर डायरेक्ट एफिशियन्सीच्या वेनं जायचं. ती वर्क ॲट इट फॉर 10 days. हा, देन बी अलोन फिनिशेस द रिमेनिंग वर्क इन 42 days. बरोबर. इन हाऊ मच टाइम विल ए अँड बी वर्किंग टुगेदर फिनिश द वर्क? अजून करा की एची एफिशियन्सी 1 आहे. आणि मग येणं सुरुवातीला 10 दिवसामध्ये काढलेलं काम काढा, किती होईल? 10च होईल. हा, ते मग राहिलेलं काम कॅल्क्युलेट करा,
त्या कामाला हे BCS ने भागल्यावरती त्याची बीची इफिशियन्सी भेटेल. एची एक अजून केलेली आहे, बीची मिळेल, दोघांची बेरीज करायची आणि 80 ला भागायचं. त्या लेवलची एक्झाम्पल लागणार आहेत आपल्याला. तुम्हाला सगळंच दिल्यावर तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन करताल. 30. बघा, ये किती दिवसात? 80 दिवसात पूर्ण करते. मग मी म्हणेन की अजून इफिशियन्सी ऑफ ए 1. टोटल वर्क किती झालं? 80. हा, येनं सुरुवातीला किती? 10 दिवस काम केले. मग वर्क डन बाय ए इन 10 days. वर्क डन बाय ए इन 10 days.
किती येईल? 10च होईल ना. रिमेनिंग वर्क किती राहील? रिमेनिंग वर्क इज इक्वल टू 80 मायनस 10 इज इक्वल टू 70. मग आता इफिशियन्सी बी ची कशी काढणार? बी ची इफिशियन्सी हे 70 त्याने किती दिवसात पूर्ण केलेलं आहे? 42. 7 10 70, 7 7 42, 503. हा, 503. आपल्याला काय विचारलंय की बी ला आणि ए आणि बी एकत्रितरित्या किती वेळ लागेल? मग ए प्लस बी कसं घेणार आपण? ए ची किती घेतली होती? 1. बी ची किती येईल? 5/3 म्हणजे किती? 8/3. मग आता आपल्याला काय काढायचे? 80 डिवायडेड बाय 8/3. हा, म्हणजे हे किती आलं? 30 दिवस. आलं का तुमचं? तुमचं आलंय ना? अच्छा. कधी कधी अजून बी करायचे का? आणि सगळ्यांच्या आवडीचा चॅप्टर हा. सिंपल वाटतं ना सुरुवातीला.
they can do a piece of work in 10 days, be 20 days, they work together, but 2 days before the completion of work, he leaves. तुम्हाला इथे कन्फ्युजन आलं. करायचं काय बघा ह्याच्यात. हं? ए किती 10 दिवसात, बी किती 20 दिवसात, हे किती वर्क 20, 2, 1. आता मला एक सांगा, शेवटचे 2 दिवसापूर्वी ए सोडून गेला, ते काम कोणी केलं? बीने 2 दिवसात किती काम केलं असेल? कसं चौपट? बीची इफिशियन्सी इंटू त्यांचं टाइम ना. हा, मग वर्क डन बाय बी इन 2 days. हा, किती येईल? बीची इफिशियन्सी 1, दिवस किती 2, म्हणजे 2 राहिलं. बरोबर. आता रिमेनिंग वर्क मग काढायचं. हे 2 वर्क बीने एकट्याने केलं, रिमेनिंग वर्क किती असेल? किती? 20 मायनस 2, 18. हे 18 कोणी कोणी केलं? त्याला लागणार टाइम काढा. त्या टाइम मध्ये वरचं 2 मिसळायला विसरायचं नाही, कारण की इथं काय सांगितलं त्यांनी? वर्क कंप्लीट व्हायला टोटल असं विचारले. आपलं कसं होतं? मग आता इथं बघा, 18 भागिले किती? 2 प्लस 1, 18 भागिले 3, 6. 6 लिखले की 6 पण मारून टाक. 6 अधिक 2 करायचं, म्हणजे टोटल टाइम रिक्वायर्ड 6 + 2 = 8. आलं का? विचार करावा लागतो बरं. गणित सिंपल आहेत याची, पाईप अँड सिस्टम वगैरे आहेत ना, सिंपल आहेत, फक्त विचार करावा लागतो. आता हे तुम्ही सांगायचं बरं, फायनान्स.
आलं जमतंय का? चालेल. सात बघू आपण. A can complete a work in 10 days, B 12 days, C 15 days. All of them began the work together, but A had to leave the work after 2 days of the start, and B 3 days before the completion of the work. How long did the work last? फक्त प्लस मायनसच आहे ना. बघा A किती आहे 10, B 12, C 15. किती लिहायचं एलसीएम? 60. 60. 6, 5, 4. आता बघा त्यांनी तिघांनी कामाला सुरुवात केली, परंतु हे किती दिवसानंतर ते केला? 2 दिवसात. मग त्यांनी तिघांनी 2 दिवस केलेलं काम काढू आपण. 2 days वर्क किती होईल? 6 + 5 + 4 × 2 किती येईल? 6 आणि 5 11 4 15 2 30. 30 आलं. हा जसं की लास्ट एक्झाम्पलला आणि बी न कधी 3 दिवस बिफोर द कम्प्लिशन ऑफ वर्क, म्हणजे काम संपायच्या आधी 3 दिवस. मग राहिलेले 3 दिवस कोणी काम केलं? तीन. मग सीचं आपण काय करणार? 3 days. हा आता आलं बरोबर. 3 days वर्क ऑफ सी. हा तर सीची किती एफिशियन्सी आहे? 4 × 3 12. बरोबर. बरोबर आहे. रिमेनिंग वर्क 60 - 42 18. हा म्हणजे 5 + 4 म्हणजे हे किती आली? 2. आपल्याला काय विचारले? हा टोटल टाइम. बरोबर आहे. हे असंच करायचं बघा. 2 + 3 + 2 7 days. सेम असंच प्रोसिजर आहे.
क्लासचा टायमिंग पुढे 2 ते 4च राहील. किती? आलं उत्तर. बघ बघ. A and B can do a piece of work in 45 and 40 days respectively. They begin the work together, but A leaves after some days and finishes the remaining work. आता इथे A सोडून गेला म्हणजे Bच असणार हा. Finish the work in remaining 23 days. After how many days A leave? 9 दिवसानंतर सोडून गेला. भाऊ A 45 दिवस, B 40 दिवस, एलसीएम किती घेतला? 307. इथे किती आलं? 180 नसता आला का? नाही येत हा. किती? 8. इथे 9. मग पहिल्यांदा काय काढलं तुम्ही? बरोबर आहे. वर्क डन बाय बी इन 23 डेज. मग 23 इंटू 9 किती आलं हे? 207. मग परत काय काढलं? रिमेनिंग. हा रिमेनिंग वर काढलं ना. 360 मायनस 207 किती? 153. मग आता आपल्याला काय काढायचं की एक किती दिवसानंतर सोडून गेला म्हणजे ते दोघ असतील ना त्यावेळेस. म्हणजे 153. हा 9 days. ओके.
कसं काय बरं? असं कसं काय होईल? ए अँड बी वर्किंग सेपरेटली कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 9 and 12 days. बरोबर, म्हणजे एचं किती 9, बीचं किती 12, याच्यावरून टोटल वर्क किती 36. 9 × 36 12 36. बघा आता इफ दे वर्क फॉर अल्टरनेटली ये बिगिनिंग हाऊ मेनी डेज द वर्क विल कम्प्लीट. म्हणजे ये पहिल्या दिवशी असेल, परत बी असेल, परत ए, परत बी. असं तुम्ही कॅल्क्युलेट कसं केलं मला हे सांगा फक्त. हम्म. तसं तसं अवघड जातं. मग त्यापेक्षा काय करायचं माहिती आहे का, ह्या दोघांचं 2 दिवसातलं वर्क मिळेल आपल्याला. हा म्हणजे एचं 1 दिवस, बीचं 1 दिवस. एचं किती आहे इफिशियन्सी 4, बीची किती आहे 3, टोटल किती झाले 7. बघा मग 2 days वर्क किती होते 7 होते. हा मग जर मी ह्या 7 ह्या 36ला भागलं तर किती होईल? ऐकून घ्या की पुढं. 7 भाग घातलं तर कितपर्यंत जाते? 7×5 = 35. बरोबर, म्हणजे 5 आणि रिमाइंडर काय राहतोय 1 राहतोय. हा म्हणजे 5 आणि हे मग काय होईल, हे 2 दिवसासाठीच आहे ना, म्हणजे टोटल डेज किती झाले इथे 5 × 2 10 झाले का हे. हा मग 10व्या दिवशी कोण असेल, ए असेल का बी असेल? बी असणार. बरोबर, मग हे राहिलेले एक काम कराय कोण येणार? बी. कसं करते 10 दिवस बीचं संपलं की 11व्या दिवशी कोण असेल? ए असणार. मग एचं किती वेळ लागेल याला एला कम्प्लीट करण्यासाठी एक काम करणं? 1/4 लागेल. मग टोटल टाइम कसा लागेल हे 10 1/, मग तुम्हाला काय वाटतं पूर्ण भाग जाईल वे? हां. मग बरोबर आहे ना, मग हे पुढचं एक ते हे करणार ना. मग कधी कधी बघा असंच फ्रॅक्शनमध्ये नेहमी असले गणित आहे ना फ्रॅक्शनमध्ये येतात. म्हणजे काय करायचं की ही जी टोटल येईल त्यानं भागायचं, मग रिमाइंडरला पुढच्या. जर इथे सी असता, बघा तिघ जण असतं समजा, सी पण असता, हा सीचं काय आलं असतं म्हणजे ए बी सी आलं असतं. मग तुम्हाला भागून इथं मग जर समजा तुमचं 32 पर्यंत आलं असतं फक्त. हा 32 पर्यंत आलं असतं आणि राहिले किती शिल्लक 4 राहिले. हा 4 राहिले आणि याची इफिशियन्सी जर 3च असते आणि याची किती 1 असते किंवा 2 असते, तर झालं कसं असतं की आपल्याला एचं काय काढावं लागलं असतं. 32 आणि 3 35, मग राहिलेलं एकला कोण पुढचा, हे लक्षात ठेवायचं. हं? माहिती आहे? चालतंय, थांबू इथं आज आपण.